विद्यार्थ्याला CET एक्झाममध्ये ना थोडेफार कमी मार्क्स आहेत, मात्र JEE ना 80% मिळाले होते. आता या JEE मेन्सच्या स्कोरवरती त्यांनी युनिव्हर्सिटीजला वेगवेगळ्या अप्लाय केलं होतं, ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतात, आणि त्या युनिव्हर्सिटीमधून त्यांना मेल रिसीव्ह झाला की आम्ही तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंगची सीट ऑफर करतोय आणि याच पिरियडमध्ये तुम्हाला तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. आता ही जी गोष्ट सांगतोय ना, ही माझ्या काउन्सिलिंग बॅचमधल्या एका पेरेंटची स्टोरी आहे. मग सरांनी त्या सांगितलं की सर ते 10 दिवसांमध्ये आम्हाला सीट कन्फर्म करा असं बोलतात, आणि सुरुवातीला त्यांनी सांगितलं की टोकन अमाऊंट म्हणून 1 लाख रुपये फी पे करावी लागेल, आणि त्या युनिव्हर्सिटीची वार्षिक जी फी आहे म्हणजे प्रत्येक वर्षाची 2.7 लाख म्हणजे 2,70,000 रुपये इतकी त्या युनिव्हर्सिटीची वर्षाची इंजिनिअरिंगची फी आहे. म्हणजे तुम्ही जर बघाल तर 4 वर्षाचा जो खर्च आहे तर अराऊंड तुम्हाला 11 लाख रुपये इतके फक्त इंजिनिअरिंगवरती खर्च लागणार आहेत. आणि जर राहायचं असेल खायचं असेल ते पुण्यामधलं कॉलेज असल्यामुळे वर्षाला नाही म्हटलं तरी पुण्यामध्ये 80,000 to 1 लाख रुपये इतका खर्च येतो. मग या सिच्युएशनमध्ये विचार करा की त्या मुलाची इंजिनिअरिंग आहे, नाही म्हटलं तरी 15 ते 16 लाख रुपये त्या इंजिनिअरिंगसाठी खर्च होतात. आता त्यांनी एकतर सांगितले की 10 दिवसांमध्ये ॲडमिशन कन्फर्म करा. ज्यावेळी त्यांनी सांगितले की सर थोडं प्लेसमेंट्स वगैरे बघा, लक्षात ठेवा ज्यावेळी प्लेसमेंट चेक केल्या, जो आपण म्हणतो ना की रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे मी समजा इतके पैसे जर माझ्या डिग्रीवरती खर्च केलेले असेल तर येणार आउटपुट किती आहे ते जर चेक केलं तर प्लेसमेंट बघाल, मोस्ट ऑफ दी स्टुडंटचे प्लेसमेंट जे काही त्यांनी 4-5 पॅकेजेस, जी मोठी पॅकेजेस दाखवली आहेत ती फक्त हाताच्या बोटांवरती मोजण्या इतकी आहेत. ॲव्हरेज पॅकेजेस इतकी चांगली नाही आहेत. मोस्टली मुलं ऑफ कॅम्पससाठी स्ट्रगल करतात. अशी सिच्युएशन आहे बहुतांश युनिव्हर्सिटीज किंवा बऱ्यापैकी त्या युनिव्हर्सिटीची. मग सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की कमी मार्क्स मिळालेत म्हणून फक्त तुम्ही एकतर कोणत्याही कॉलेजेसमध्ये भरमसाठ फी भरायची गरज आहे का? आता तो विद्यार्थ्याची जी कॅटेगरी आहे, ज्यावेळी मी त्यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की OBC कॅटेगरी आहे. जर तुम्ही कॅप ॲडमिशनमधून ॲडमिशन घेतलं तर जे 50% ट्युशन फी माफ होते. म्हणजे इंजिनिअरिंगची फी ॲप्रॉक्सिमेटली त्याला 50,000 ते 70,000 रुपये वर्षाला पडेल, आणि 4 वर्षाची नाही म्हटली ती 2 ते 2.5 लाखामध्ये त्याची इंजिनिअरिंगला कंप्लीट होईल. मग विचार करा, आपण फक्त एका स्टेपनं थोडंफार बेटर कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीचा कॅम्पस बघून ते कॉलेज मिळवण्यासाठी पुढे जातो, परंतु पुढे येणारा जो खर्च आहे तो सुद्धा आपल्याला करायचा आहे, याची जाणीव पालकांनी ठेवणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. जी स्टोरी सांगितली ना, एका काउन्सिलिंग बॅचच्या स्टुडंटची स्टोरी आहे. त्यांनी मला कॉलवरती या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, जे आपलं सेकंड अटेम्प्टमध्ये मार्क्स समजले आहेत, पहिल्या अटेम्प्टचे मार्क्स समजले आहेत, मग मार्क्सवरून कोणती कॉलेजेस मिळतात हे सगळं मी इन डिटेल तुम्हाला सांगितलं आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो काळजीपूर्वक बघा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, कारण का एंडिंगमध्ये मी सगळ्यात महत्त्वाच्या इम्पॉर्टंट गोष्टी सांगितलं. कमी मार्क्सवर कोणती कॉलेजेस मिळू शकतात, तुमचे ऑप्शन्स काय असले पाहिजेत, बॅकअप प्लॅन काय असला पाहिजे, हे सगळं मी इन डिटेल त्यामध्ये कव्हर केलं आहे. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. आता महाराष्ट्रामध्ये जी कॅप ॲडमिशनमधून Tier 1ची किंवा टॉपची जी कॉलेजेस मिळतात त्याच्यामध्ये मार्क्स किती लागणार आहेत? जर तुमचा स्कोर 120+ मार्क्स असेल, ठीक आहे, तर तुम्हाला Tier 1ची जी कॉलेजेस आहेत तिथं चान्सेस आहेत. म्हणजे कोणकोणती कॉलेजेस आहेत? तर तुम्हाला पुण्यामधील COEP कॉलेज असेल, त्यानंतर PICT असेल, VIT बेबीवाडीचा कॅम्पस असेल, आणि कोंडवा, दोन्ही एकच कॉलेजेस आहेत. त्यानंतर PCCOE असेल, आणि कमिन्स हे मुलींसाठी कॉलेज आहे. ही टोटल 5 पुण्यामधली टॉपची कॉलेजेस आहेत. आणि मुंबईमधली टॉपची 5 कॉलेजेस आहेत, VJTI, त्यानंतर SPIT, DJ सांगवी, थार्डोमल आणि विवेकानंद चेंबूर. ठीक आहे, या 5 कॉलेजेसमध्ये म्हणजेच तुम्हाला 120 मार्क्स जर असतील तर इथं चान्सेस आहेत की या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळेल. ठीक आहे, आता कुठली ब्रँच मिळणार आहे? मला 121 मार्क्स आहेत, मग COEPचं CS मिळणार आहे का किंवा PICTचं CS मिळेल? या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. तुमचं पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरी, तुम्हाला या कॉलेजेसमध्ये कॉलेज कुठलं हवं आहे, कॉलेज नाही, तुम्हाला या कॉलेजेसमध्ये ब्रँच कुठली हवे, ठीक आहे, आणि तुम्ही ब्रँच कितपर्यंत कॉम्प्रोमाइज करा, या गोष्टीवरून ठरणार आहे की या कॉलेजेसमध्ये तुम्हाला कोणती ब्रँच मिळणार. मात्र 120+ आलेत ना, पॉसिबिलिटी आहे की तुम्हाला एक चांगलं पर्सेंटाईल येऊ शकेल आणि या कॉलेजमध्ये बऱ्यापैकी ॲडमिशन मिळू शकेल. ठीक आहे, आता वालचंदचं सांगलीचं जे वालचंद कॉलेज आहे तिथंसुद्धा तुम्हाला चान्स आहेत. ठीक आहे, हे होते Tier 1चे कॉलेज. आता Tier 2ची सांगण्यापूर्वी एक छोटी तुम्हाला अनाऊन्समेंट सांगायचे. एक म्हणजे आपल्या MHT CET कॅप ॲडमिशनची पर्सनल काउन्सिलिंग बॅचची जी रजिस्ट्रेशन्स आहेत ती स्टार्ट आहे. ठीक आहे, आता तुमचा मार्क्स तुम्हाला समजले आहेत, आता इथून पुढे बाळांनो आपली कॅप ॲडमिशन प्रोसेस समजते. प्रत्येक स्टेपला तुम्हाला डाऊट येणार आहे की कोणत्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजला अप्लाय केलं आहे, तुम्हाला त्याचे प्लेसमेंट कशा आहेत, या कॉलेजात तुम्हाला मिळते त्याच्या प्लेसमेंट कशा आहेत, कोणतं ऑप्शन घेतला पाहिजे, कॅप 1चं कॉलेज घ्यायचं की कॅप 2ला तुम्हाला बेटर अपग्रेड करायचं. प्रत्येक स्टेपला कुठं ना कुठेतरी डाऊट येणार आहेत. मग काउन्सिलिंग प्रोसेस याचसाठी असते. यासाठी आता आमच्या पर्सनल काउन्सिलिंग बॅचची ना वेगळी काय आहे किंवा
काय फीचर्स आहेत ते मी थोडक्यात सांगतो. एक, पर्सनल काउन्सिलिंग रिलेटेड काहीही डाऊट्स असतील तर व्हॉट्सॲप करा किंवा कॉल करा या नंबरवरती. ठीक आहे, हा माझा पर्सनल नंबर दिलेला आहे. ठीक आहे, तो शेअर केलेला आहे. जर काही काउन्सिलिंग रिलेटेड इश्यूज असतील तर कॉल करा. ठीक आहे. दुसरं आहे, या पर्सनल काउन्सिलिंगचे फीचर्स काय आहेत. सगळ्यात महत्त्वाचं फीचर्स आहे डाऊट सपोर्ट. लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही काउन्सिलिंगमध्ये एनरोल करता माझा पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर केला असतो. कुठल्याही स्टेपला काही डाऊट असेल, काही अडचणी असतील, कोणतं कॉलेज सिलेक्ट करायचं, ब्रँच सिलेक्ट करायचं, पूर्ण तुमचं ॲडमिशन होईपर्यंत हा पर्सनल नंबर माझा तुमच्याकडे अवेलेबल आहे. डायरेक्टली तुम्ही कॉलवरती मला तुमचे डाऊट्स विचारू शकता. मी कॉलवरती अवेलेबल असणार. ठीक आहे, त्यामुळे तुमच्यासोबत मी कायम कनेक्टेड राहतो. व्हॉट्सॲपवरती डाऊट्स विचारायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. दुसरं आहे पर्सनलाइज्ड ऑप्शन फॉर्मची कॉलेज लिस्ट. जसा आपला रिझल्ट डिक्लेअर होतो, तुमचं पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे, या सगळ्या गोष्टींची डिटेल्स तुम्ही तुमच्याकडून आणि तुमच्या पालकांकडून कलेक्ट करतो. असं नाही की सगळ्या मुलांचा गुगल फॉर्म देऊन एकच लिस्ट बनवायची आणि सगळ्यांना सर्क्युलेट करायची. प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांशी बोलून तुमचे डिटेल्स कलेक्ट करणे आणि त्यानंतर तुमची पर्सनल कॉलेजची लिस्ट बनवून तुम्हाला सेंड करणं हे सगळ्यात गरजेचं आहे. कारण का लिस्टवरून ठरतं की तुम्हाला कॉलेजेस कोणतं मिळतात. एखादं चुकीचं कॉलेज जर वरती आलं तर तिथंच ते कॉलेज लॉक होतं, पुढचे ऑप्शन्स चेक होत नाहीत. लक्षात ठेवा, त्यामुळे कॉलेज लिस्ट आहे ना ते आम्ही तुम्हाला बनवून देतो. तिसरं आहे लाईव्ह गायडन्स सेशन. म्हणजे कॅप 1 पासून ते कॅप 4 पर्यंत CETच्या प्रत्येक स्टेपला, उदाहरणार्थ कॉलेज आणि ब्रँच कशी सिलेक्ट करायची, कॅप रजिस्ट्रेशन कसं करायचं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करायचं, ऑप्शन फॉर्म फिलिंग कसं करायचं, फ्रीज बेटरमेंट ऑप्शन्स काय निवडायचे, ॲडमिशन कन्फर्म कसं करायचं, प्रत्येक स्टेपला आम्ही लाईव्ह सेशन्समध्ये तुम्हाला झूम मीटिंगमध्ये गाईड केलं जातं, जेणेकरून ॲडमिशनमध्ये तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम्स वगैरे येणार नाहीत. ठीक आहे. त्यानंतर आहे स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल गायडन्स. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड स्टार्ट झालेत, त्याची जागा किती शिल्लक आहेत, त्याची ॲप्लिकेशन फॉर्मची लिंक असेल, सेम इन्स्टिट्यूट लेवल सीटसाठी कुठे स्टार्ट झालेत, कुठे अप्लाय करायचं आहे, या रिगार्डिंग तुम्हाला गाईड केलं जातं, जेणेकरून कमी पर्सेंटाईलवरती सुद्धा चांगली कॉलेजेस व्यवस्थित मिळता येतील. ठीक आहे. नंतर आहे गायडन्स इन फर्स्ट इयर इंजिनिअरिंग. आता फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा तुम्हाला एकतर तुम्हाला CGPA कसा मेंटेन करायचा आहे, तुम्हाला त्यानंतर कोडिंग कसं स्टार्ट करायचं आहे, महाडीबीटीचे फॉर्म्स वगैरे या रिगार्डिंग सुद्धा गाईड केलं जातं, जेणेकरून फक्त तुम्हाला कॉलेज मिळवून देणं नाही तर फर्स्ट इयरमध्ये सुद्धा गाईड करणं खूप गरजेचं आहे. यासाठी आमची ही काउन्सिलिंग बॅचमध्ये फीचर ॲड केलं आहे. ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये मी लिंक दिलं आहे. जर काही डाऊट असेल किंवा काउन्सिलिंग रिलेटेड काही क्वेश्चन्स असेल तर या नंबरवरती व्हॉट्सॲप मेसेज करा, तुमचे डाऊट्स वगैरे सगळे क्लिअर करण्यात येतील. ठीक आहे. आता येतो नंबर 2ची टियर 2ची जी कॉलेजेस आहेत त्याबद्दल. लक्षात ठेवा, पुणे आणि मुंबईमध्ये टियर 2ची जी कॉलेजेस आहेत, जर तुमचा स्कोर 100 आणि 120 मार्क्सच्या दरम्यान येत असेल तर या ज्या टियर 2ची कॉलेजेस सांगतोय याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. आता कोणती कॉलेजेस आहेत, 120 मार्क्सवरती अप्रॉक्सिमेटली 95 पर्सेंटाईल मिळू शकतं. मग पुण्यामध्ये जर बघाल, PVGचं कॉलेज आहे, DY पाटीलचे 2 कॅम्पस मी सांगतोय, आकुर्डी आणि पिंपरी तळेगावचा कॅम्पस मी इन्क्लूड करत नाही आहे, GSPM ताथवडी सांगतोय, PCCU रावेत आहे, I2 ITI, MIT आळंदी आहे, AISSMSचे 2 कॅम्पस आहे, प्रोग्रेसिव्हचं मॉडर्न कॉलेज आहे, MMCY. ही पुण्यामधली कॉलेजेस. अजून याच्यामध्ये 2-4 कॉलेजेस आहेत, ही रँकिंग नाही आहे, फक्त ॲव्हरेज कॉलेजेस सांगतोय. ठीक आहे. आणि मुंबईची कॉलेजेस आहेत, विद्यालंकार आहे, फादर अँगनेल आहे, डॉन बॉस्को आहे, ठाकूर आहे, FRCIT, SIS आहे, राजीव गांधी इन्स्टिट्यूट आणि झेवियर आहे. ठीक आहे. ही मुंबईची कॉलेजेस आहेत. म्हणजे तुमचा 100 आणि 120च्या दरम्यान जर स्कोर असेल तर या कॉलेजेसमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी टेक ब्रँचेस वगैरे मिळू शकतात. आता ज्यांचा स्कोर 100 आणि 120च्या दरम्यान आहे त्यांना जर टॉपचं कॉलेज हवं असेल तर काय करावं लागेल, एक तर तुमची कॅटेगरी कोणती आहे त्यावरून ठरणार आहे, आणि दुसरं तुम्हाला थोडी लोअर ब्रँच जर घ्यायची तयारी असेल तर तुम्ही टियर 1चं कॉलेजसुद्धा हातामध्ये येऊ शकतं. ठीक आहे. आता ही जी कॉलेजेस सांगतोय ॲप्रॉक्सिमेटली या सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ आहेत ना, प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ वेगवेगळा असतो. प्रत्येक कॉलेजमध्ये होम युनिव्हर्सिटी किंवा स्टेट लेवल असेल तर स्टेट लेवल कट ऑफ असतो. त्यानंतर त्यामध्ये पण प्रत्येक कॅटेगरीचे कट ऑफ असतात, जनरल ओपन, लेडीज ओपन, OBC, लेडीज OBC, त्यांचा असे भरपूर कट ऑफ असतात. त्यामुळे या कॉलेजेसचे एक्झॅक्ट कट ऑफ असतात ना ते पर्सेंटाईल अँड रँकमध्ये असतात. मी आता अंदाजे गेल्या वर्षीचे सगळे कट ऑफ कन्सिडर करून की ॲप्रॉक्सिमेटली यांचे कट ऑफ आहेत ना 95 to 97च्या दरम्यान आहेत ओपन कॅटेगरीसाठी. जर कॅटेगरी असेल तर थोडेफार कमी आहेत. मग ते कट ऑफ कन्सिडर करूनच मी तुम्हाला ही कॉलेजेस सजेस्ट करतो आहे. असं नाही की तुम्हाला 105 मार्क्स आहेत आणि डायरेक्टली तुम्हाला PVG मिळतं आहे. ठीक आहे. ते डिपेंड करतं की तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुम्हाला पर्सेंटाईल किती येणार, सगळ्या गोष्टी. ठीक आहे. मात्र ही कॉलेजेस आहेत, ॲप्रॉक्सिमेटली या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. नेक्स्ट जो कॅटेगरी आहे ती आहे टियर 3 कॉलेजेस. खरं तर गेल्या 2 वर्षांपासून या कॉलेजेसचे कट ऑफ जे आहेत टियर 3मध्ये भरपूर कॉलेजेस येतात पुणे आणि मुंबईमधली. लिस्ट आता मी थोडी दाखवलेली आहे तुम्हाला, परंतु ही लिस्ट
खूप मोठी आहे. याच्यामध्ये भरपूर कॉलेजेस येतात. या कॉलेजेसचे कट ऑफ गेल्या 2 वर्षांपासून CSITची डिमांड जास्त असल्यामुळे कट ऑफ 3 ते 4 पर्सेंटाईलनी जास्त इन्क्रीज झालेत. म्हणजे जी कॉलेजेस पहिल्यांदा 84-85 पर्सेंटाईलला मिळत होती, तीच आता गेल्या वर्षांपासून 90 पर्सेंटाईलपर्यंत कट ऑफ यांचे गेलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे बाळांनो लक्षात ठेवा, कट ऑफ आहेत ना पुणेसारख्या ठिकाणी तरी जास्त आहेत. मग जर तुम्हाला 86 आणि 105च्या दरम्यान मार्क्स असतील तर ॲप्रॉक्सिमेटली 90 पर्सेंटाईल येईल. आणि तुमच्यासाठी कॉलेजचे ऑप्शन्स कोणकोणते आहेत, तर पुण्यामधली मी कॉलेजेस थोडीफार चांगली सांगतोय. GH रायसोनी वाघोलीचा कॅम्पस, नूतन महाराष्ट्र NMIT आहे, इंदिरा कॉलेज आहे, अजिंक्य DY पाटील लोहेगाव आहे, PVPIT पद्मविभूषण वसंतदादा पाटील कॉलेज आहे बावधनचं, त्यानंतर RMD सिंहगड आहे, JSPM नरे आहे, ट्रिनिटी कॅम्पस, ट्रिनिटीचे 3 कॅम्पस आहेत. असे ही पुण्यामधली कॉलेजेस आहेत. आता मुंबईमधली कॉलेजेस कोणती, भारतीय विद्यापीठ खारघर आहे, पिलई आहे, दत्ता मेघ आहे, तेरणा आहे, लोकमान्य टिळक आहे, MGM कामोठे आहे, जवाहर कॉलेज आहे आणि इंदिरा कॉलेज आहे. ही कॉलेजेसची लिस्ट जी सांगितली आहे ही थोडी कॉलेजेस सांगितलेत. अजून याच्यामध्ये बघितला तर लिस्ट खूप मोठी आहे आणि काही काही कॉलेजेसचे कट ऑफ ना थोडेफार कमी आहेत, काही काही कॉलेजेसचे कट ऑफ थोडे जास्त आहेत. ठीक आहे, आणि याच्यामध्ये पण काय होतं, मोस्टली पुण्यामध्ये या कॉलेजेसमध्ये एकाच कॉलेजेसच्या 2-3 ब्रँचेस आहेत, समजत नाहीत. आता JSPMचीच बघाल तर किती कॉलेजेस आहेत, JSPM नरे आहे, त्यानंतर JSPMचं आपलं हडपसर आहे, त्यानंतर भरपूर कॉलेजेस JSPMचे पण वेगवेगळे कॅम्पस आहेत, DY पाटीलचे सेम कॅम्पस आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक ही कॉलेजेस सिलेक्ट करावी लागतात. चुकून एखादा लोअर कॉलेज किंवा चुकीचा कॉलेज कोडचं कॉलेज जर वरती आलं आणि त्याचा कट ऑफ कमी असेल तर ते आपल्याला लागू शकतं, खालची कॉलेजेस चेक होत नाही. ठीक आहे, ही होती 86 to 105च्या दरम्यान ज्यांचे मार्क्स आहेत त्यांच्यासाठी ही पुण्यामधली काही कॉलेजेस आणि मुंबईमधली काही कॉलेजेस. ठीक आहे, आता येतो ज्यांचे पर्सेंटाईल, ज्यांचे मार्क्स 75 to 90 मार्क्स आहेत त्यांच्यासाठी काय. तर मग ज्यांचे 75 to 90 मार्क्सच्या दरम्यान जर मार्क्स येत असतील तर अशा मुलांसाठी पर्सेंटाईल कॅटेगरी आणि तुम्हाला ब्रँच कुठली कॉम्प्रोमाइज करावी लागते यावरून कॉलेजेस ठरले आहेत. युजुअली तुम्हाला पुण्यामधली जर कॉलेजेस सांगायची असेल तर झील कॉलेज, भिवराबाई सावंत कॉलेज, ISBM, अनंतराव पवार, गेनबा मोजे, SKN आणि PK टेक्निकल कॅम्पस. ठीक आहे, एवढी कॉलेजेस आहेत. थोडीफार लोअर कॉलेजेस आहेत. जर तुम्हाला टेक ब्रँचेसच हवी असेल पुण्यामध्ये येऊन आणि पर्सेंटाईल कमी असेल तर हे थोडेफार ऑप्शन्स आहेत. अजून भरपूर कॉलेजेस आहेत यामध्ये. ठीक आहे, मुंबईमध्ये जर बघाल विवा कॉलेज आहे, शिवाजीराव जोंधळे आहे, न्यू होरायझन आहे, कोकण ज्ञानपीठ आहे, ही काही कॉलेजेस आहेत. ठीक आहे, आणि दुसरा तुम्हाला ऑप्शन्स असतो ती म्हणजे लोकल कॉलेजेस. लोकल म्हणजे काय, तर आपल्या जिल्ह्यामधली किंवा बाजूच्या जिल्ह्यामधली जी थोडीफार चांगली कॉलेजेस आहेत ना, तशी आता जर बघाल तर कोल्हापूरचा स्टुडंट असेल तर कोल्हापूरमध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन्स आहेत. उदाहरण सांगतो, सुरुवातीला KIT असेल, KITचा कट ऑफ किती आहे, 94 आहे. बाकीची जी कॉलेजेस आहेत, DY पाटील आहे, बावड्याचं कॉलेज आहे, तात्यासाहेब कोरे आहे, त्यानंतर आपलं DKT कॉलेज आहे, अशी भरपूर कॉलेजेस आहेत. म्हणजे ती तुम्ही प्रेफर करू शकता अशी कॉलेजेस आहेत ज्यांचे मार्क्स कमी आले त्या. आता सगळ्यात महत्त्वाचं या दोन्ही कॅटेगरीसाठी सांगतोय की ज्यांचा स्कोर खरंच 75 मार्क्सपेक्षा कमी आहेत, मग त्यांना काय, एक सांगतो की तुम्हाला तुमचं पर्सेंटाईल आधी समजून घ्यावं लागेल की किती येतं ते. दुसरं आहे तुमच्याकडे जर कॅटेगरी बेनिफिट असेल, ठीक आहे, म्हणजे जर कॅटेगरी बेनिफिट असेल तर थोडेफार कट ऑफ वगैरे कमी लागतात. तिसरं आहे तुम्हाला कॉलेज किंवा ब्रँच कॉम्प्रोमाइज करायची तयारी ठेवली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे असं नाही की मला 60 मार्क्स आहेत आणि पुण्यामध्ये चांगल्या कॉलेजमधलं CS मिळेल, कट ऑफ थोडेफार जास्त आहेत. मग अशा सिच्युएशनमध्ये जर पुण्यामध्येच हवं असेल तर तुम्हाला लोअर कॉलेज घ्यायची तयारी ठेवली पाहिजे किंवा चांगल्या कॉलेजमध्ये लोअर ब्रँच घ्यायची तयारी ठेवली पाहिजे. कॉलेज चांगले निवडायचं की ब्रँच चांगली निवडायची याच्यामध्ये एक डिटेलमध्ये व्हिडिओ ना एक सेपरेट मी बनवेलच. ठीक आहे, तिसरा आहे तुमचा एक बॅकअप प्लॅन तयार असला पाहिजे. ठीक आहे, आता मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की पुण्यामध्ये आपल्याला काय वाटतं की दुरून डोंगर साजरे अशी अवस्था आहे. म्हणजे जर बघाल तर बाहेरची जी मराठवाडा, विदर्भ यामधून जी स्टुडंट येतात, नागपूर साईड वगैरे, ठीक आहे, त्या मुलांना काय वाटतं पुण्यामध्ये ॲडमिशन मिळालं म्हणजे चांगलंच कॅम्पस मिळणार, प्लेसमेंट मिळणार. ही रियालिटी नाही आहे. पुण्यामधली भरपूर कॉलेजेस अशी आहेत जिथं प्लेसमेंटच झालेले नाहीत व्यवस्थित 2 वर्षांपासून. बघाल तर मुलं ऑफ कॅम्पससाठी ट्राय करत आहेत. मग अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही विचार करा, इतक्या लांबून येऊन पुण्यामध्ये इतका खर्च करून इतका पैसा तुम्ही इन्व्हेस्ट करताय, त्यावेळी तुम्हाला लक्षात ठेवा त्याच्यापेक्षा तुम्हाला गावाकडे जर एक चांगलं कॉलेज मिळत असेल तर ॲटलिस्ट थोडेफार तुमचे पैसेसुद्धा वाचतील. हे लक्षात ठेवा की चांगलं जर थोडेफार पर्सेंटाईल कमी असतील तर कॉलेज कॉम्प्रोमाइज करायची तयारी ठेवा. आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये काही चांगली कॉलेज असेल त्यांना पहिल्यांदा प्राधान्य द्या आणि मग पुण्याचा विचार करा. ठीक आहे, उगाचच पुण्यामध्ये यायचं आहे आणि लोअर कॉलेजमध्ये बसायचं आहे अशा गोष्टी करू नका. कॉलेजेसची सिच्युएशन लोअर कॉलेजेसमध्ये खूप वाईट आहे. ठीक आहे, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. त्यामुळे 75पेक्षा जर मार्क्स कमी असतील ना, काळजी करू नका, कॉलेजेस तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत. थोडीफार कॉलेज किंवा ब्रँच कॉम्प्रोमाइज करावी, प्लॅन B तयार ठेवा. धन्यवाद.